वेलकम स्टुडंट्स. आपण एका एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करणार आहोत. यासाठी लागणारा जो पार्ट होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आर्ग्युमेंट म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय आणि बराचसा ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड याच्यामध्ये पार्ट असतो. मी सांगितल्याप्रमाणे हा एक्सरसाइज मी जसं सांगेल तसं फक्त लिहित जायचा, सोडवत जायचा आणि नंतर तुम्हाला तो कळायला चालू होतो. ठीक आहे. बस. Question number first, exercise 1.3, question number first. Find the modulus and amplitude for each of the following complex numbers. Find the modulus and amplitude for each of the following complex numbers. आता first question बघूया आपण. Z equals 7 minus 5i. आपल्याला काय काय विचारले? Find modulus and complex amplitude. Modulus म्हणजे R किंवा mod Z आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे अँगल थिटा. ठीक आहे. कसं लिहायचं त्याचं बघ. हिअर ए किती आहे सांगा. ए 7. ए प्लस आय बी शी कम्पेअर करायचं. बी किती आहे -5. मग मॉड झेड म्हणजेच आर इक्वल्स काय फॉर्म्युला आहे? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे -5 स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर 49, 5 स्क्वेअर 25. दोघांची ऍडिशन रूट ऑफ 74. दिस इज मॉड झेड किंवा आर. ते झाल्यानंतर आपल्याला ॲम्प्लिट्यूड विचारलंय. क्वेश्चन मध्ये वाचून बघा काय काय विचारलंय. Find the modulus and amplitude. ठीक है. असं the amplitude theta is given by tan theta equals b upon a. ते पाठ करायचं. tan theta equals b upon a. Therefore tan theta equals सांगा b किती आपल्याकडे b -5 upon 7. Therefore theta equals tan inverse, फक्त इनवर्स मध्ये द्यायचं -5/7. हे त्याचं फायनल आहे. theta equals tan inverse. हे एवढं सोपं आहे. पण पुढे प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला माहिती का, की हा समजा स्टँडर्ड रेशो असला, समजा आता 1 किंवा 1/√3 सारखा आला की तो अँगल तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि तो नुसता अँगल नाही तर तो क्वाड्रंट नुसता. आता ए पॉझिटिव्ह आहे, बी निगेटिव्ह आहे. मग ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह हे चौथ्या क्वाड्रंट मध्ये असतं. त्यानुसार चौथ्या क्वाड्रंटचा अँगल सांगता आला पाहिजे आणि हे कुणालाच तुम्हाला आता शक्य नसतं. तर मी आता सांगेल तसं लिहून घ्यायचं आणि नंतर ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास झाला की परत इथे येऊन बघायचं. ओके. सेकंड क्वेश्चन. z equals √3 plus √2i. Here a √3, b √2. Therefore mod z r equals रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. रूट ऑफ आता मला ए चा स्क्वेअर सांगा म्हणजे 3, कारण √3 चा स्क्वेअर आहे प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे हे झाले √5. हा झाला मॉड झेड. आता द ॲम्प्लिट्यूड थीटा इज गिवन बाय काय फॉर्म्युला? tan थीटा इक्वल्स बी अपॉन ए. सांगा बी किती आहे आपल्याकडे? √2 आणि ए किती आहे? √3. Therefore theta equals tan inverse √2/√3. एका रूट मध्ये पण घेता येतो ना तुम्हाला. हे त्याचं फायनल आहे. हा स्टँडर्ड अँगल नाही आहे. स्टँडर्ड अँगल म्हणजे जसं 1/√2 1/√3 असे असतील तर त्याचा अँगल आपण सांगू शकतो. आहे तसं ठेवायचं. हा अँगल सांगता येत नाही. ज्यावेळी स्टँडर्ड येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेल. स्टँडर्ड अँगल येईल तुम्हाला सांगेल. ठीक आहे. फोर्थ वन. फोर्थ नसेल, थर्ड. सॉरी, थर्ड. z equals -8 plus 15i. आता काही ठिकाणी मी थोड्याशा स्टेप्स मात्र गाळ्या लागणार आहे. कमी करणार आहे. सांगा a किती आहे? -8. b किती आहे? 15. So mod z equals r equals the root of a square plus b square.
ए स्क्वेअर म्हणजे 64 मायनसचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 225 यांची ऍडिशन घेतली की 289 आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे 17. सो मॉड झेड इक्वल्स 70. एम्प्लिट्यूड पण विचारलं तुम्हाला. मग आता मी डायरेक्ट लिहितो tan थिटा इक्वल्स बी अपॉन ए. सांगा बी किती आहे आपल्याकडे 15, ए किती आहे बघा -8. therefore थिटा इक्वल्स tan इनवर्स हे मायनस साइन मध्ये लिहिलं तरी चालतं -15/8 हे त्याचं फायनल. ओके. Now fourth question. Z equals -3 into bracket 1 minus I. पहले मी ब्रॅकेट ओपन करून घेतो. Z equals -3 minus into minus plus 3I. सांगा इथं A म्हणजे किती आहे -3, B म्हणजे किती आहे 3. So mod Z equals R equals root of A square plus B square. निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह स्क्वेअर काय आहे पॉझिटिव्ह 9 आणि याचा पण स्क्वेअर 9 म्हणजे रूट 18 म्हणजे फायनल आन्सर 3 रूट. हे झालं मॉड साइड. आता एम्प्लिट्यूड थीटा इज गिवन बाय tan थीटा इक्वल्स P अपॉन A. B किती आहे 3, A किती आहे -3 म्हणजे -1 आलं. हा ह्याला म्हणायचं स्टँडर्ड अँगल. मग थीटा इक्वल्स tan इनवर्स -1. आता इथे मात्र अँगल आपल्याला सांगता येतो कारण tan थीटाची व्हॅल्यू 1 आली की tan 45 शी रिलेटेड हे एवढं तरी आपल्याला कळतं का बरं. पण एक आहे ना तुमचा A निगेटिव्ह आहे आणि B पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आर्गन डायग्राम शिकला त्यावेळी इथं मायनस प्लस मी साइन दाखवलेलं बघा. A निगेटिव्ह B पॉझिटिव्ह म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे की जो तुम्हाला tan ची व्हॅल्यू -1 देतो आणि तो अँगल आहे tan 135. हे आता तुम्हाला कुणालाही येत नाही. tan 135 -1 आहे. tan 135 म्हणजे याचा अर्थ थीटा असला पाहिजे 135 डिग्री. आता हा डिग्री मधला अँगल झाला पण सहसा तो रेडियन मध्ये सांगा ही एक पद्धत आहे म्हणून त्याचा आन्सर आहे डिग्री रेडियन 3π/4. हे जे आहे हे तुम्हाला आता कळत नाही. नुसतं लिहून ठेवायचं. आता तुम्हाला एवढं इथपर्यंत समजलं तरी बस आहे. त्याच्या पुढचा पार्ट काही आवश्यक नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Z इक्वल्स -4 आहे. A ची व्हॅल्यू -4 आहे, B पण -4 आहे. दोन्ही निगेटिव्ह आहेत. थर्ड क्वाड्रंट आहे बरं का थर्ड क्वाड्रंट. त्यासाठी तुम्ही आर्गन डायग्राम व्यवस्थित एकदा बघून घ्या. मी कसे प्लॉटिंग करून दाखवतो बघा. A आणि B -4 आहेत म्हणजे थर्ड क्वाड्रंट मधला अँगल जर आला तर तुम्हाला सांगावं लागेल थर्ड क्वाड्रंट मध्ये. चला मॉड Z इक्वल्स R इक्वल्स रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर -4 चा स्क्वेअर 16 32 त्याला 16 2 ला लिहिलं की 4√2. ठीक आहे. आता tan थीटा इक्वल्स B/A. B म्हणजे -4, A म्हणजे -4 म्हणजे tan थीटाची व्हॅल्यू 1 आली 1. therefore थीटा इक्वल्स हा स्टँडर्ड आहे 45 शी रिलेटेड आहे. पण A आणि B जर तुम्ही पाहिले -4 तर ते -4 इथं प्लॉट होणार आहे बघा. x कोऑर्डिनेट -4 y कोऑर्डिनेट -4 हा तो पॉइंट आहे. म्हणजे तुमचा जो इनिशियल आर्म आहे तो अँगलचा इथं आणि हा अँगल तुम्हाला एवढा सांगितला पाहिजे. हे जे आहे हे ट्रिग्नोमेट्री शिकल्यावरच येतो तो पण मी घेत नाही. तर हा जो अँगल आहे तो 180 प्लस पुढे 45 इतका आहे आणि तो जो अँगल आहे तो 225 डिग्री इतका आहे. tan 225 ची व्हॅल्यू 1 असते. tan 225 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. हे जे आहे ना हे आता कळत नसतं. थीटा इक्वल्स 225 डिग्री और 5π/4 हे तुम्हाला सगळं कळेल नंतर काळजी करू नका. आता नुसतं लिहायचं. ठीक आहे. त्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. 6th वन. Z equals √3 - I. 6th one.
z इक्वल्स √3 मायनस आय. सांगा a किती आहे इथं √3, b किती आहे नीट लक्ष द्या -1 आहे b. मॉड z इक्वल्स r इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर म्हणजे 3 आणि -1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 4 चं रूट 2 आलं. मॉड z इक्वल्स किती आलं 2 आलं. आता आपल्याला tan थीटा पाहिजे. tan थीटा इक्वल्स b बाय a. सांगा b किती आहे आमच्याकडे -1 बाय a किती आहे √3. tan थीटाची व्हॅल्यू तुम्हाला -1 बाय √3 आहे. परत स्टँडर्ड अँगल आहे. पहिली गोष्ट ओळखायचं क्वाड्रंट. a पॉझिटिव्ह आहे b निगेटिव्ह आहे. हे बघा a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह इथं असतं इथं. a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह इथं असतो बघा इथं. म्हणजे -√3 आणि सॉरी √3 -1 याचं प्लॉटिंग इथं होणार आहे, या क्वाड्रंट मध्ये होणार आहे. म्हणजे तुमचा साधारण तो अँगल जो आहे तो थीटा असा असणार आहे असा. आणि या क्वाड्रंट मधला तुम्हाला तो अँगल आता शोधला पाहिजे. या क्वाड्रंट मधला अँगल आपल्याला शोधला पाहिजे. tan मधला कोणता अँगल ही तुम्हाला व्हॅल्यू देतो हे शोधलं पाहिजे. तुम्ही आता तात्पुरतं एवढंच करा. थीटा इक्वल्स tan इनवर्स -1 बाय √3. हे मायनस साइन बाहेर पण चालतं, बाहेर देखील चालतं लक्षात. एवढंच ठेवलं ते आता चालू शकतं एवढंच. पण मी तुम्हाला फक्त रेफर करून मी तुम्हाला अँगल तेवढा काढून देतो. ठीक आहे. 1 बाय √3 म्हणजे 60 tan 60 1 बाय √3 2 पाय मायनस पाय बाय ओके. तसं रफर मी केले इथं 2 पाय मायनस पाय बाय 6. त्याचा आन्सर आला 11 पाय बाय 6. सो थीटा इक्वल्स 11 पाय बाय 6 हे तुमचं फायनल आन्सर असेल. तुम्ही आता एवढंच फक्त आपल्याला इथपर्यंतचा भाग कळणं तुम्हाला आता आवश्यक आहे. हे कसं आलं हे हा आत्ताचा भाग नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. z इक्वल्स 3 असा नंबर दिला. ऍक्च्युअली 3 म्हणजे 3 + 0 i असा नंबर असतो. सांगा a किती आहे 3, b किती आहे 0. मॉड z इक्वल्स इथं तुम्हाला मॉड z मध्ये कोणालाच अडचण येत नाही. अँगलच्या वेळेस प्रॉब्लेम येतो लक्षात ठेवा. रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 0 स्क्वेअर 0 एडिशन 9 त्याचं √3. सो मॉड z इक्वल्स 3 मिळालं. आता tan थीटा इक्वल्स b बाय a. सांगा b किती आपल्याकडे 0. 0 बाय a म्हणजे 0 बाय 3 ऍक्च्युअली 0 बाय a म्हणजे आपल्याकडे 3 आहे ना म्हणजे 0. मग tan थीटाची व्हॅल्यू 0 आहे. tan थीटा इक्वल 0 आणि तुम्हाला हे 9वी 10वीत तुम्ही शिकलाय tan 0 0 असतो. म्हणजे याचा अर्थ थीटा काय असला पाहिजे 0 असला पाहिजे. देयरफॉर हा थीटा. आता हे कसं तुम्हाला कळलं माहिती का? कारण आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू 0 tan 0 0 असतं हे माहिती आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंटचा किंवा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे 3 0. त्यामुळे तो अँगल काय असला पाहिजे तो 0 डिग्री असला पाहिजे. ओके. त्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 8th वन. z इक्वल्स 1 प्लस आय. z इक्वल्स 1 प्लस आय. ठीक आहे. सांगा a किती आहे 1, b पण किती आहे 1, दोघेही 1 1 आहे. 1 आय ना ते. मॉड z इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 1 चा स्क्वेअर 1. सो √2 आलं. मॉड z चा आन्सर किती आलं √2. आता आपल्याला tan थीटा पाहिजे. सांगा tan थीटा काय आहे सांगा b बाय a. b म्हणजे 1 a म्हणजे 1 त्यामुळे tan थीटा 1 आला. tan थीटा 1. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की tan 45 ची व्हॅल्यू 1 असते. बरं दोघेही 1 1 पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे दोघं फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल तुम्हाला tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1 हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे थीटा इक्वल्स 45 डिग्री. हे कसं कळतं तुम्हाला कारण
थिटा आपल्याला ते 10 झालेलं आहे म्हणून कळतं. tan थिटा इक्वल्स 45, सो थिटा इक्वल्स 1. आता फक्त 45 ला π/4 म्हणतात हे अजून तुम्ही शिकायचं आहे. मस्त लिहून ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट z इक्वल्स 1 प्लस I√3 दिले, मी त्याला √3i लिहितोय. त्याने देताना I√3 दिले, मी √3i लिहिले, एवढाच फरक केला. ठीक आहे. चला a किती आहे सांगा, a1, b किती आहे सांगा, √3. मग मॉड z म्हणजेच r इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 आणि √3 चा स्क्वेअर 3, ऍडिशन 4 त्याचं √2 मिळालं. सो मॉड z इक्वल्स 2 मिळालं. पुढे tan थिटा इक्वल्स b बाय a. सांगा b किती आहे, √3 बाय a म्हणजे 1. मग tan थिटा इक्वल्स √3 मिळालं. आता तुम्हाला हे पाठ आहे का बघा, tan 60 ची व्हॅल्यू किती आहे, 10वीत झालेलं असेल. tan 60 √3 आहे, tan 30 1/√3 आहे. हे स्टँडर्ड अँगल असतात. मग थिटा त्याचा अर्थ थिटा काय असलं पाहिजे, 60 डिग्री. पण 60 डिग्रीला π/3 म्हणतात, हे अजून आपण शिकायचं होतं. थिटा इक्वल्स π/3. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. z इक्वल्स 1 प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस i. आधी हा कॉम्प्लेक्स नंबर सिम्प्लिफाय करून आधी a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आणायचा, मग a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील आणि नेहमी पुढे सुरू करायचं. ठीक आहे. z इक्वल्स सांगा a प्लस 2i चा ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 2i चा स्क्वेअर म्हणजे 4i स्क्वेअर, i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून 4 प्लस दोघांचं प्रोडक्ट 2i त्याचं डबल 4i इंटू ब्रॅकेट 1 मायनस i ॲज इट इज. मी हा फक्त ब्रॅकेट स्क्वेअर आधी केला. z इक्वल्स -3 प्लस 4i इंटू ब्रॅकेट 1 मायनस i ॲज इट इज. आता -3 ने ब्रॅकेट ओपन करा. -3 इंटू 1 -3, माइनस इंटू माइनस प्लस 3i, 4i इंटू 1 4i, 4i इंटू माइनस i माइनस 4i स्क्वेअर, माइनस 4i स्क्वेअर, i स्क्वेअर म्हणजे माइनस. सो z इक्वल्स 4 माइनस 3 म्हणजे 1 आणि 3 प्लस 4 म्हणजे 7i. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर रिड्यूस्ड फॉर्म. आता इथं बघा, here a equals 1 and b equals किती आहे 7. So mod z equals root of a square plus b square. root of सांगा 1 चा स्क्वेअर 1 आणि 7 चा स्क्वेअर 49 म्हणजे √50. 25 2 झाली की ते 5√2 असेल. So mod z equals 5√2. Next line, the amplitude theta is given by tan theta equals b by a. सांगा b किती आहे 7 अपॉन a म्हणजे 1. सो tan theta equals किती आले 7. आता हा काही स्टँडर्ड अँगल नाही आहे, ते असं आलं की उलट बरं असतं, लक्षात ठेवा. मग तो अँगल कुठल्या क्वाड्रंटचा आहे काही विचार करायचा नाही. थीटा इक्वल्स tan इनवर्स 7, हे त्याचं फायनल. ते असं आलं ना 1/√3, √3, 1/2 असे स्टँडर्डशी रिलेटेड आले ना, मग ते अँगल शोधत बसण्यात मला प्रॉब्लेम असतो. आता सध्या, नंतर नाही. ओके. असा आपला क्वेश्चन 1 तुमचा कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 काय विचारले बघा तुम्हाला, फाइंड रियल व्हॅल्यूज ऑफ थीटा फॉर विच दिस कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली रियल. तो कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली रियल पाहिजे, म्हणजे त्यात इमॅजिनरीचा पार्ट असता कामा नये. तेव्हा थीटाच्या व्हॅल्यूज काय असतील हे तुम्हाला त्यांनी विचारलं. तसा प्रॉब्लेम खूप सोपा आहे, फक्त लास्ट स्टेप मात्र अवघड आहे, कारण परत नेहमीसारखं ते ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट येणार आहे त्यामध्ये, म्हणून ती स्टेप थोडीशी अवघड. पण बाकी तसा प्रॉब्लेम सोपा आहे. आधी मी हा कॉम्प्लेक्स नंबर काय करतो, a प्लस आय च्या फॉर्म मध्ये आणतो. मग आता मला सांगा, डिव्हिजन असताना आपण काय करतो, तुम्हाला आठवलं का बघा मागचा पार्ट. हा पहिल्यांदा मी नंबर आहे तसा लिहून घ्यायचा, पण नेक्स्ट स्टेप मध्ये माझ्यासारखं इथंच करायचं नाही. नेक्स्ट स्टेप मध्ये कॉन्जुगेटने मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरचा 1 प्लस 2i sin थिटा, 1 प्लस 2i sin थिटा न वर खाली मल्टिप्लाय केलं. ओके. आता बघा मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये बघा, 4 into 1 4,
4 into 2i sin theta, 8i sin theta. आता 3i into 1 म्हणजे प्लस 3i sin theta. आता मात्र काळजी करू का, बघा प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस 2 3 जा 6, मी साइन देत नाही बघा, 3 2 जा 6 i स्क्वेअर sin स्क्वेअर, i स्क्वेअरचं मायनस साइन दिलं आणि हे झाले sin स्क्वेअर थीटा होल डिवाइडेड बाय a मायनस b, a प्लस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 4i स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. a प्लस b इंटू a मायनस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये 4 मायनस 6 sin स्क्वेअर थीटा एका ब्रॅकेट मध्ये घेतले, 8i प्लस 3i 11i sin थीटा होल डिवाइडेड बाय 1 चा स्क्वेअर 1, आता हे साइन प्लस काढायचं i स्क्वेअर दिसतात, 4 sin स्क्वेअर थीटा. नेक्स्ट स्टेप मध्ये मी आता सेपरेट डिव्हिजन करतोय, 4 मायनस 6 sin स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस 4 sin स्क्वेअर थीटा. हा सगळा रियल पार्ट आहे, प्लस 11i लिहायचा आहे, 11i sin थीटा अपॉन 1 प्लस 4 sin स्क्वेअर थीटा. म्हणजे मी हा नंबर z इक्वल्स कुठल्या फॉर्म मध्ये आणला सांगा, a प्लस bi, बघा i आहे बघा, या फॉर्म मध्ये मी तो नंबर आणला. मग हा जर नंबर प्युअरली रियल व्हायचा असेल, रियल, तर यातला इमॅजिनरीचा पार्ट काय व्हायला पाहिजे, 0. क्वेश्चन नीट वाचा. इफ दिस नंबर इज टू बी प्युअरली रियल, फक्त रियल पार्ट राहायला पाहिजे, म्हणजे यातला बी जो आहे ना, यातला बी जो आहे तो काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे. इफ इट इज प्युअरली रियल, देन त्यातला बी काय व्हायला पाहिजे, 0. बी म्हणजे आय चा कोइफिशियंट बरं का. मग त्यातला आय चा कोइफिशियंट वाचा बरं. therefore 11 sin theta upon 1 plus 4 sin square theta ह्याची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, 0. तर तो नंबर प्युअरली रियल बघायला मिळेल आपल्याला. आय चा कोइफिशियंट 0 झाला की तो 0 आहे घेईल, 0 आहे म्हणजे 0 म्हणजे फक्त रियल पार्ट राहिला की नाही सांगा, असं आहे. डिनॉमिनेटर ट्रान्सफर केलं, सो 11 sin theta इज इक्वल टू 0. 11 ने डिवाइड केलं, therefore sin theta equals 0. आता मला सांगा sin theta equals 0 याच्यावर तुम्ही 10वीच्या रूल प्रमाणे थीटा इक्वल्स काय आहे सांगा आन्सर तुमचं. कारण sin 0 0 आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की sin 0 0 आहे, पण साइनचे आणि कित्येक अँगल असतात ते तुम्हाला 0 व्हॅल्यू देतात. काही लोकांना फक्त हे माहिती आहे, ते आठवत असेल तर बघा, बघा 1 0 हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री झाल्यावर कळणार आहे, -1 0 0 1 आणि 0 -1. साइन करता नेहमी y कोऑर्डिनेट पाहतात, त्यामुळे sin 0 0 आहे, sin 180 म्हणजेच पाय, हे बघा 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय n पाय, कोणताही पायचा अँगल असेल साइन मधला, पाय म्हणजे 180 डिग्री, त्याला कायम तुम्हाला साइनची व्हॅल्यू 0 मिळणार आहे. त्यामुळे ही स्टेप तुम्हाला आता कळणार नाही. थीटा इक्वल्स n पाय, 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय n पाय, कुठलाही पाय असेल तर साइन थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. हा पार्ट आता तुम्हाला समजणार नाही, काळजी करायची नाही, एवढंच आन्सर, थीटा इक्वल्स 0. ठीक आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. इफ z equals 5 plus 3i, then represent z bar z म्हणजे कॉन्जुगेट मायनस z आणि मायनस बार z इन आर्गन डायग्राम. सोपा क्वेश्चन आहे बघा, फार सोपा. पहिली गोष्ट z equals 3 plus z equals 3 plus 5i. मग याकरता म्हणजे ऑर्डर्ड पेअर असेल 3 5 ही ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवायची.
सेकंड नंबर काय सांगा तुमचा बार झेड म्हणजे कॉन्जुगेट सांगा ह्याचा कॉन्जुगेट काय असतो रे 3 - 5i म्हणजे ऑर्डर पेअर काय झाली 3 - 5. आता थर्ड क्वेश्चन तुमचा काय सांगा मायनस झेड आहे म्हणजे मायनस ब्रॅकेट मध्ये झेड काय सांगा तुमचा 3 + 5i म्हणजे मायनस साइन आत गेल्यानंतर मायनस झेड म्हणजे -3 - 5i मग ऑर्डर पेअर आहे तुमची -3 - 5. आणि चौथा कॉन्जुगेट ऑफ काय सांगितलं तुम्हाला बार झेड विचारलंय मायनस झेड चा कॉन्जुगेट विचारलाय तुम्हाला ठीक आहे. आता सांगा इथं मायनस झेड आहे याचा कॉन्जुगेट सांगा बरं फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन बदलायचं 5i म्हणजे ऑर्डर पेअर मध्ये 3 आणि 5 बस हे ब्रॅकेट मध्ये सगळे ऑर्डर पेअर्स आहेत. आता मी फक्त त्याला कलर वापरतो सांगा पहिला नंबर आहे 3 5 हे बघा 5 आणि इथनं 3 बघा 3 5 हा प्लॉट केला ओरिजिनशी जोडून दाखवला तरी चालतो तो नाही जोडला तरी चालतो ठीक आहे. दुसरा 3 - 5 बरोबर खाली व्हायचं 3 - 5 या स्लाइड मध्ये येईल का 3 - 5 आता थोडंसं माझं खालीवर होणार आहे 3 - 5 नंतर -3 - 5 हे बघा इथं -3 इकडे -5 -3 5 -3 5 ओके. आता मी मगाशी तुम्हाला हे म्हणत होतो की ज्यावेळी तुमचा ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह असेल बघा ए बी दोघं पॉझिटिव्ह असेल त्यावेळी तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल सांगता आला पाहिजे हे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो. किंवा आता हे बघा -3 5 म्हणजे ए निगेटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटचा अँगल असला पाहिजे 90च्या पुढचा 180च्या आतला सेकंड क्वाड्रंट. मग दोघं जेव्हा निगेटिव्ह असतात मायनस तेव्हा तो थर्ड क्वाड्रंट मधला अँगल असला पाहिजे थर्ड क्वाड्रंट म्हणजे 180च्या पुढचा आणि 270च्या आतला. आणि ज्यावेळी प्लस मायनस असेल त्यावेळी तो फोर्थ क्वाड्रंटचा अँगल असला पाहिजे म्हणजे 270च्या पुढचा आणि 360च्या आतला. आणि हा भाग आपण ज्यावेळी अँगल्स अँड मेजर्स किंवा ट्रिग्नोमेट्री शिकेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित जमायला लागेल. ओके हा तुमचा क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 मी मुद्दामून 4th आणि 5th सोडून दिलाय आणि डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6 वर गेलो. ओके क्वेश्चन नंबर 6 फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर 1 + 2i upon 1 - 3i. याचा तुम्हाला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट विचारलेला आहे. पहिले मी नंबर आहे तसा लिहून घेतलाय. सेकंड स्टेप मध्ये नेक्स्ट स्टेप मध्ये आपण त्याला आधी आपण a + ib च्या फॉर्म मध्ये आणूया. सांगा डिव्हिजन असताना आपण काय करतो नेहमी तर कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय 1 + 3i upon 1 + 3i ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे. आता ओपन करा ब्रॅकेट z = 1 × 1 1 1 × 3i 3i 2i × 1 2i 2i × 3i 6i² पण i² म्हणजे -1 a - b a + b a² - b² म्हणजे 9i² a + b a - b a² - b². z = न्यूमरेटर मध्ये -5 + 5i अपॉन हा 1² 1 हे साइन प्लस होणार आहे 9i² i² -9 + 1 10 होते. सेपरेट डिव्हिजन केलं की z = -5/10 + 5/10 i जरा बाजूला ठेवले सो z = -1/2 + 1/2 i. a + ib च्या फॉर्म मध्ये आणलं सांगा ही a किती आहे सांगा a -1/2 b किती आहे सांगा 1/2. परत बघा a निगेटिव्ह b पॉझिटिव्ह आला आहे म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये a निगेटिव्ह b पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट असतो. आपण जेवढी येईल तेवढी बघूया आता. सो mod z = r = √a² + b². सांगा याचा स्क्वेअर 1/4 याचा स्क्वेअर 1/4. आता 1/4 1/4 ची ऍडिशन किती असते 2/4 म्हणजे हाफ असते हाफ. सो mod z = स्क्वेअर रूट ऑफ 1/2
यांची ॲडिशन 1/4 आहे, 1/4, 1/2 आहे. आता रूट घेतल्यावर 1चं रूट 1 आणि खाली रूट हे जर तुमचं मॉड झेडचं आन्सर. नेक्स्ट लाईन, द एम्प्लिट्यूड थिटा इज गिवन बाय tan थिटा इक्वल्स b अपॉन a. सांगा b किती आहे बघा आपल्याकडे, b हाफ, a किती आहे -हाफ, हाफ अपॉन हाफचा आन्सर 1 येणार, खरं -1. मग tan थिटा इक्वल्स -1. आता 1 हा जो आहे तो स्टँडर्डशी रिलेटेड आहे आणि सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे. सेकंड क्वाड्रंट हे ओळखायचं कसं असतं माहिती काय बघा, तुमचा ए कसा आहे, ए निगेटिव्ह, बी कसा आहे पॉझिटिव्ह. हे बघा इथं प्लस प्लस असतात, हे मायनस प्लस, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट. हेच तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये आणखी डिटेल्स शिकणार आहात. मग थिटा इक्वल्स tan 135 ची व्हॅल्यू -1 असते, tan 135, आणि 135 म्हणजेच 3π/4. हे आपण नवीन पार्ट आहे आपल्याला सगळं. फायनल आन्सर थिटा इक्वल्स 135. ओके, इथपर्यंत हा आपण एक्सरसाइज आता सोडवलेला आहे. जर तुम्हाला पॉसिबल असलं तर 8th क्वेश्चन 9th क्वेश्चन रफली ट्राय करा, जमल्यास करा, मी करून देणारच आहे. बाकी राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. टिल देन गुड बाय.